दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील सरपंचपदी हिरामन दिलीप पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे। येथे विनायक रामदास शिंदे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेवर निवडणूक होऊन सरपंच पदासाठी हिरामन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी संजीवनी चौधरी यांनी हिरामन पाटील यांना सरपंचपदी निवड झाल्याचं जाहीर करण्यात आले। यावेळी ग्रामसेवक दिगंबर चव्हाण यांनीही काम पाहिले। सरपंचपदी निवड होता समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला। यावेळी उपसरपंच सुनीता राऊत, सुमनबाई पाटील, मंगलाबाई राजगुरू, कमल चारोस्कर, माजी सरपंच विनायक शिंदे, रामदास चारोस्कर असे सदस्य हजर होते। यावेळी सरपंच हिरामन पाटील यांनी आपले मनोगतात माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरू व सर्वांना बरोबर घेऊन गावात आगामी काळात जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन केले। यावेळी पुंडलिक सर पाटील, पोलीस पाटील, वामन पाटील, हिरामन पाटील, दिलीप शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मेदणे, सामाजिक कार्यकर्ते नारायण राजगुरू, अनंत पाटील, संजय पाटील, कचरू पाटील, चिंटू पाटील, नवनाथ पाटील, बापू पाटील, रामनाथ शिंदे, फकीर बोंबले, धनंजय बोंबले, योगेश पाटील, यादव चारोस्कर, काशीनाथ गायकवाड, रोशन साडे, अर्जुन शेवरे आदी बहुसंख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। आज रोजी माझी ग्रामपंचायत वलखेडपदी सरपंचपदी बिनविरोध अशी निवड झाली। त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तसेच सर्व गावकऱ्यांचे मी मनस्वी आभार मानतो। तसेच यापुढील मी ग्रामपंचायतीचा कारभार हा सर्वांना विश्वासात घेऊन करेल अशी मी सर्व ग्रामस्थांना ग्वाही देतो। धन्यवाद। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नारायण राजगुरू, वलखेड।